तुम्ही जरा बुद्धीनं कमी आहे नाही हो, तुम्हाला बुद्धिमान व्हायला त्या परमेश्वराने दिलेली ही संधी आहे. तुम्ही किरकोळ आहे नाही हो, तुम्हाला ताकदवान व्हायला प्रदान केलेली ही सगळ्यात मोठी संधी आहे. तुम्ही कसे बघता, सकारात्मक की नकारात्मक, त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. दृष्टिकोन काय आहे तुमचा? एका कंपनीनं, चप्पल विक्रेतीची कंपनीनं सांगितलं, एक मार्केटिंग वाला पाठवला, जा त्या आदिवासी भागात आणि बघा तिथं आपल्या चपलेला काय मार्केट आहे का. गेला तो सगळ्या आदिवासी भागातनं फिरला, परत आला, मालकाने विचारला काय आहे का स्कोप, घेतील का चपल्या? का तिथं पण चप्पलच घालत नाही. त्याच मालकानं पुढच्या आठवड्यात दुसरा माणूस त्याच भागात पाठवला. झालं बघून येते आदिवासी भागात आपल्या चपलेला काय खप आहे का, स्कोप आहे का. तो दुसरा त्या आदिवासी भागात फिरला आणि धावत पडतच आला, म्हणला मालक अहो 100% स्कोप आहे. अहो तिथं कोण चपल्याच घालत नाही. म्हणजे आपण जर त्यांना चपलेची सवय लावली तर आपल्याशिवाय दुसरी कोणाची ते चप्पलच घेणार नाही. भाग तोच आहे. दृष्टिकोन काय आहे तुमचा, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्ही सेंद्रिय शेतीसाठी काय काय करता येईल करतोय, मग नाही होत रासायनिक खतच वापरतात लोक. काय तुमचं बरोबर आहे? अरे जा ना, फिर ना, सांग ना त्यांना. 100 वर्ष जगत होती पाठीमागची माणसं, आता आयुष्यमान किती आलं, 60 वर आलं. 30 वर्ष जातात सगळं सेटल व्हायला, 40 वर्ष जातात लग्न व्हायला, 45 वर्षी मुलं आणि 60 वर्षी रामनाम संपते. आणि जगतो कशाला, कशामुळे झालं हे? 30 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने जातो, 40 किडनॅप होतात, कशामुळे होत हे? अरे तुम्ही सगळं करता कशासाठी करता? जगण्यासाठी करता. कुणाला जगायचंय? अरे स्वतःला तर जगवायचंय, मग काय खाता? स्वतःला मारणारी औषधं, रसायन, मग तुम्हाला कोण जगवतील? तुम्हाला आमच्या परंपरागत जुन्या पद्धतीत जगवतील, कारण माणसं पूर्वी ते करत होती. पूर्वी माणसं काय काय खायची, आता ते हायब्रिड आलं, माणसंही हायब्रिड. उद्याचा समाज जगवायचा असेल, राष्ट्र घडवायचं असेल, सांगा ना त्यांना अमेरिकेत काय चालतं, सांगा ना त्यांना जपान काय विकत घेतं, सांगा ना त्यांना जर्मनीमध्ये काय आपलं स्वीकारलं जातं. अनेक कंटेनर जातात द्राक्षांचे, अनेक. पण त्या एखाद्या द्राक्षांमध्ये थोडस काही कमी जास्त असेल तर अख्खं कंटेनर परत येतं. का नाही चालत? कारण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कुठलंच सरकार आणि कुठलंच राष्ट्र करत नाही. आमच्याकडे याचा विचारच केला जात नाही. ती सगळ्यात तिकडं नाही आहे का? 100 चाललंय का 80 लावला? किती नुकसान करून घेतो आपण. कोण म्हणलं संधी नाही? मुंबई भागात, शहरी भागात थोडस जाऊन फिरा, सेंद्रिय मालाला मागणी किती याचा अंदाज येईल तुम्हाला. 40 रुपये दूध जनरल मिळतं आणि सेंद्रिय दूध 150 रुपये लिटर मिळतं. आम्ही ह्या सगळ्या कल्पना, आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला लागल्यात. लोक त्यातून तयार होतील. नवी वाट चोखाळतोय, नवी नाही ती जुनीच आहे, नव्यानं आपण चोखाळतोय, हा सगळ्यात मोठा भाग आहे. पण एखादा व्यवसाय करायचा, एखादा उद्योग करायचा, एखादी नवी गोष्ट लोकांच्या मनात रुजवायचा आहे, तर त्याच्यासाठी कष्ट करावेच लागतील. एक नव्यानं MBBS झालेला डॉक्टर, त्याला स्वतःचा दवाखाना करायचा, पण मुलाचाच 8-10 दवाखाने त्याच्या भागात होते. त्याला प्रश्न पडला, दवाखाना काढतोय खरे, पण आपल्याकडे येणार कोण? 15-15 वर्ष इथं सर्व्हिस करणारे, डॉक्टरीत पेशा करणारे डॉक्टर असताना माझ्याकडे अनुभवी सोडून येईल कोण? त्या डॉक्टरने काय केलं माहितीये? त्यांनी एक डायरी केली. रोज सकाळी दवाखाना काढलाच नाही त्यांनी. कुठं दवाखाना काढायचा त्या भागात जायचं, घरात पोहोचायचं. त्या माणसाला विचारायचं, तुमचं नाव काय, तुमचं वय काय? ठीक आहे, मी डॉक्टर आहे,
मी इथं दवाखाना काढला तर चालेल का? बरं मला एक सांगा, माझ्या दवाखान्याचं नाव मी काय ठेवावं? बरं तुम्हाला काय वाटतं किती फी असावी माझ्या दवाखान्यात? बरं मी पुढचं नर्सिंग होम काढू का? तुमचं काय मत आहे? बरं तुम्हाला नेमकी कशाची गरज पडते इथं? रोज उठून संध्याकाळपर्यंत तो घर घर गाठायचा, लोकांना प्रश्न विचारायचा, आणखी प्रश्न वाढवायचा, मग एखाद्या घराचा. बरं मी आता हे काढतोय, माझं नाव तुम्ही काय म्हणताय, काय घेऊन नाव हॉस्पिटलचं? बरं माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला तुम्ही याल ना? यायला हवं. घराघरात जाऊन त्यांची नावं लिहून घ्यायचा, प्रश्न विचारायचा. जवळ 3-4 महिने त्यांनी फक्त एवढंच काम केलं. या त्याच्या फिरीमुळे काय झालं, त्याचा दवाखाना अजून निघायचा आहे, तो सगळं वेगळं. पण हा डॉक्टर आपल्या घरी आला होता, त्याने आपल्याला विचारलं होतं, त्याने आपल्याला माप दिलेला, त्याने आपली माहिती घेतली होती, त्याने आपल्याला उद्घाटनाला बोलावलेलं. त्या 4 महिन्यातच घराघरात त्याचा दवाखाना निघायच्या आधीच दवाखान्याचं नाव झालं. 4 महिन्यानंतर ज्यावेळी दवाखाना काढला त्यावेळी बाकीचे 10 दवाखाने बंद पडले, चालला फक्त याचा. तुम्ही लोकांपर्यंत के पोचता, लोकांना भावना, लोकांना विचार, लोकांना तुमच्या जाणीवा किती चांगल्या पद्धतीने सांगून देता, याच्यावर तुमचं यश ठरतं. लोक तुमच्याकडे येणार नाही, तुम्हालाच लोकांकडे जावं लागेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट यशस्वी होईल, एखाद्या गोष्टीत आपल्याला यश मिळणार नाही, मग काय निराश व्हायचं, नाराज व्हायचं, रडायचं, लग्न सोडून द्यायचं? अजिबात नाही. अपयशांच्या मालिकेवरच तर यशाच्या पाया उभा असतो. कधी कुणाला डायरेक्ट यश मिळालं? 99 प्रयोग केले एडिसनने, त्यावेळी 100वा यशस्वी झाला. पत्रकारांनी एडिसनला विचारलं, मग तुम्हाला वाईट वाटत असेल का 99 प्रयोगाचा वेळ वाया गेला, कष्ट वाया गेले? एडिसन म्हणला, हट, त्या 99 प्रयोगाने तर मला सांगितलं ना यशस्वी कसं व्हायचं. अनुभव तुम्हाला यश तरी देतो, नाहीतर तुमच्या चुका तरी दूर करतो.